नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला राजश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये बनवलेली अशी प्राचीन विहीर दाखवणार आहे। या विहिरीच्या वरती 7 मोठी बसवून पाण्याचा उपसा केला जायचा। मोठी म्हणजे काय असतं तर आता आधुनिक युगामध्ये पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटर किंवा पंपांचा उपयोग केला जातो, पण पूर्वी अशी आधुनिक उपकरणे नव्हती, म्हणून मोठ हे एक यंत्र बनवलं। ते विहिरीमध्ये सोडल्यानंतर पाण्याने फुल भरल्यानंतर 2 बैल जोडीच्या सहाय्याने ते वरती उचललं जायचं आणि पाणी पाटाने शेताला जायचं। अशा 7 मोठी म्हणजे 7 बैल जोड्या आणि 7 मोठी त्या विहिरीवर बसवल्या होत्या आणि त्याची निशाणी आपल्याला या विहिरीवरती बघायला मिळते। विहिरीमध्ये उतरण्यासाठी 51 पायऱ्या आहेत आणि या विहिरीमध्ये रात्री पण उतरता यावं याची देखील सुविधा केलेली आहे। म्हणजे पायऱ्यावरून खाली जाताना साईडला देवळे आहेत, त्या देवळ्यामध्ये दिवा लावला जात असे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी या विहिरीमध्ये खूप मोठा मासा सोन्याची नथ घालून सोडलेला आहे। तो मासा आपल्याला बघायला मिळतोय का हे देखील बघण्यासारखं आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही। या विहिरीला बनून कित्येक वर्ष झाली आणि या विहिरीने अनेक दुष्काळ बघितलेले आहेत, तरी सुद्धा हे पाणी सतत फुल असतं। आपण आता या विहिरीजवळ जाऊया आणि प्राचीन विहीर कशी बनवलेली आहे, त्याचे बांधकाम कसे आहे हे देखील बघूया। आणि ह्या विहिरीचा आकार आहे 57 बाय 57 चौरस फूट, म्हणजे खूप मोठी विहीर आहे। आता आपण या बागेमधून चालत चालत विहिरीच्या दिशेने जायचं आहे। या ठिकाणी चिक्कूची बाग आहे आणि या चिक्कूच्या बागेला या विहिरीतून पाणी दिले जाते। आता आपण या बागेतून पुढे जाऊया आणि राजश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये बनवलेली 7 मोठी विहीर बघूया। विहिरीजवळ जाण्यासाठी आपल्याला या चिक्कूच्या बागेमधून पुढे जावं लागतं। ही बाग खूप मोठी आहे आणि सध्या चिक्कू पण लागलेले आहेत। आपण या बागेमधून चालत चालत पुढे जाऊया आणि वरती जाऊन प्राचीन विहीर बघूया। या विहिरीमध्ये सध्या जे पाणी आहे ते एकदम स्वच्छ आणि साफ आहे। या विहिरीमध्ये 4 कासव देखील आहेत। तुम्हाला माहीत असेल, कासव फक्त स्वच्छ पाण्यामध्येच राहते। आता आपण सर्व जवळ जाऊन बघायचे आहे आणि या ठिकाणी निसर्ग एकदम सुंदर आहे। हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे थंड हवा सुटलेली आहे। आता आपण या विहिरीजवळ आलेलो आहे। फायनली आपण आता विहिरीजवळ पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत। सर्वप्रथम आपण शंभू महादेवाचं दर्शन घेऊया, त्यानंतर ही विहीर बघूया। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। तुम्ही बघू शकता हा प्राचीन नंदी आणि शंभू महादेवाची पिंड पण प्राचीन आहे। आता मी तुम्हाला ही विहीर दाखवतो। बघा, ही विहीर 57 बाय 57 चौरस फुटामध्ये बनवलेली आहे आणि विहिरीचे पाणी वरून तुम्हाला हिरवे दिसत असेल, पण पाणी खाली गेल्यानंतर आपल्याला साफ बघायला मिळते। आणि विहिरीचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये बनवलेलं आहे आणि दोन्ही दगडांना एकत्रित जोडण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे। आणि समोर तुम्हाला या 7 मोठी दिसत असतील। या ठिकाणी 7 मोठी बसवून या विहिरीचे पाणी बैलांच्या सहारे वरती ओढलं जायचं आणि शेताला दिलं जायचं। आणि या ठिकाणी एक लाकडी पंप आहे, हा पण राजश्री शाहू महाराजांच्या काळातील आहे। आता आपण या 7 मोठी बघूया कशा बनवलेल्या आहेत आणि तिथून पाणी शेताला कसं सोडलं जायचं हे देखील जवळ जाऊन बघूया। मी तुम्हाला म्हटलं होतं विहिरीमध्ये उतरण्यासाठी 51 पायऱ्या आहेत, पण आतमध्ये जाता येणार नाही। या ठिकाणी गेट लावलेला आहे आणि रात्री विहिरीमध्ये उतरण्यासाठी या ठिकाणी देवळी बनवलेली आहे। अशा 4 देवळे या ठिकाणी आहेत, बघू शकता तुम्ही। खाली उतरता येणार नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो। इथून खाली गेल्यानंतर आपण या विहिरीमध्ये प्रवेश करू शकतो। बघा हे बांधकाम कसे आहे आणि समोर हा दरवाजा म्हणजे चौकट आहे, त्यावर डिझाईन कशी केलेली आहे तुम्ही बघू शकता। सुरक्षता म्हणून या ठिकाणी गेट लावलेला आहे आणि वरती ही जाळी देखील लावलेली आहे। आता आपण विहीर ज्या नावाने प्रसिद्ध आहे त्या 7 मोठी बघूया। बघा या ठिकाणी सुंदर निसर्ग आहे आणि खूप मोठमोठी झाडे देखील आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आता आपल्याला थोडं वरती चढावं लागणार आहे त्या 7 मोठी बघण्यासाठी, कारण
राजश्री शाहू महाराजांनी पाणी पिण्याच्या उद्देशाने आणि शेताला पाणी द्यायच्या उद्देशाने विहीर बनवलेली आहे. आता या ठिकाणी खूप आधुनिक प्रोजेक्ट झालेले आहेत. इमारती, घरे बघू शकता तुम्ही. मी आता वरती आलेलो आहे आणि 7 मोटीमधून जे पाणी बाहेर यायचे ते या पाटाने शेताला सोडले जायचे. बघा मित्रांनो, ही पहिली मोट आहे. अशा 7 मोटी तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. म्हणजे हे निशाण आहे. या निशाणीवरती मोट बसवली जायची. खाली पाण्यामध्ये सोडल्यानंतर मोट भरल्यानंतर ही जागा आहे. या ठिकाणी बैले लावले जायची आणि बैलांनी ही मोट वरती ओढल्यानंतर पाणी इथून पुढे या ठिकाणी एक हौद आहे मोठा. या हौदामध्ये एकत्रित व्हायचे आणि त्यानंतर पुढे शेतीला सोडले जायचे. बघा, या 7 मुठीमधून जे पाणी बाहेर यायचे ते या हौदामध्ये एकत्रित व्हायचे. नंतर हौद फुल झाल्यानंतर पाणी पाटाने पुढे जायचे. म्हणजे इथून एक पाट गेलेला आहे आणि एक पाट इकडे पण आहे. बघू शकता तुम्ही या 7 मोठी कशा बनवलेल्या आहेत. कित्येक वर्ष झाले तरीसुद्धा हे बांधकाम अजून मजबूत आणि टिकाऊ आहे. आणि विहीर खूप मोठी आहे. बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवतो राजश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये या विहिरीवरती एक लाकडी पंप देखील बसवलेला आहे. बघा, हाच तो लाकडी पंप आहे. हे लाकूड शाहू महाराजांच्या काळातील आहे. बघा, आणि हा पंप पाणी ओढण्याचे काम करत होता. बघा, म्हणजे पूर्वी पाणी बाहेर उपसण्यासाठी खूप आधुनिक उपकरणासारखी उपकरणे बनवली होती. समोर तुम्हाला हा गेट दिसत असेल. इथून आपण या विहिरीमध्ये प्रवेश करू शकतो, पण गेट लावल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. अनेक वर्ष झाली तरीसुद्धा या विहिरीचे बांधकाम आहे तसे मजबूत आहे. कोणताही विहिरीचा पाट तुटलेला नाही. बघा मित्रांनो, इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी कॉलेज देखील आहे आणि कॉलेजची मुले या विहिरीजवळ येऊन अभ्यास करतात. कारण या ठिकाणी सुंदर निसर्ग आहे, गार हवा सुटलेली आहे आणि शांत एकदम माहोल आहे. बघा, ही विहीर चौकोनी आकाराची आहे आणि विहिरीतील पाणी सतत फुल असते. बघू शकता तुम्ही. आज मी तुम्हाला 220 वर्षापूर्वी बनवलेली राजश्री शाहू महाराजांच्या काळातील प्राचीन चौकोनी 7 मोटीची विहीर दाखवली. त्या ठिकाणी असलेल्या 7 मोटी कशा बसवलेल्या होत्या आणि त्यांनी पाणी वरती कसं ओढलं जायचं हे देखील मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवलं. विहिरीमध्ये उतरण्यासाठी 51 पायऱ्या होत्या. त्या पायऱ्या कशा आहेत आणि विहिरीचे बांधकाम कसे केलेले आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवलं. आणि विहिरीच्या एका साईडला लाकडी पंप बसवलेला आहे. तो देखील राजश्री शाहू महाराजांच्या काळातील आहे. हा मी तुम्हाला दाखवला. आणि विहिरीच्या साईडला असलेली चिकूची बाग देखील मी तुम्हाला दाखवली. ही विहीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव.